तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पंढरपूर दौऱ्यावरती येत आहेत। मनसे अध्यक्ष आणि त्याचबरोबरीने मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे हे पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत। या दौऱ्यामध्ये राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतील। राज ठाकरेंची एक बैठक होणार असल्याची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे पंढरपुरात दाखल होत आहेत। दरम्यान आजच्या बैठकांमध्ये राज ठाकरे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्याची ही शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, आज राज ठाकरे पंढरपुरात येत आहेत, काय अधिक माहिती? खरं तर विधानसभा निवडणुकानंतर पश्चिम महाराष्ट्रातील राज ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा मानला जातोय आणि पहिल्या दौऱ्यामध्ये ते खरं तर पंढरपूरमध्ये येतात। मनसेचे नेते असणारे दिलीप धोत्रे यांच्या हॉटेलच्या उद्घाटनाचं निमित्त साधून ते पंढरपूरमध्ये येत आहेत। या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील तसेच आसपासच्या सातारा, सांगली, उस्मानाबाद या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी ते या निमित्तानं घेणार आहेत। कारण या हॉटेलच्या उद्घाटनासाठी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलीप धोत्रे यांनी आमंत्रण दिलेत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा आणि या हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं होणाऱ्या गाठीभेटी या महत्वपूर्ण मानल्या जातात। त्या दरम्यान कदाचित एक बैठक देखील या हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये राज ठाकरे नक्की कुठल्या गोष्टींवर चर्चा करतात, या बैठकीत कुठली खलबतं घडतात, पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काही धोरण ठरतं का किंवा तसे काही संकेत राज ठाकरे देत आहेत का, हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र एकंदर निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील राज ठाकरे यांचा पहिल्याच दौऱ्याकडे आता साऱ्यांचंच लक्ष लागलेलं दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।